सुस्वागतम. मी भाऊ विचारे आणि मी कांचन भालेराव. आम्ही दोघे जण आज तुमचा सर्वांचं आजच्या या कॉमन बर्थडे मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज ही सकाळ खूप छान सकाळ आहे. ही सकाळ आहे ना काहीतरी आठवण घेऊन येते आणि काहीतरी आठवण घेऊन जाते. याच्यात एक तुम्हाला एक म्हणलो, हर सुबह आती है कुछ यादें लेकर, हर सुबह आती है कुछ यादें लेकर, हर सुबह जाती है कुछ यादें लेकर, हर सुबह जाती है कुछ यादें लेकर. लेकिन मगर आज की सुबह बहुत खास है. जो आई है हम सबको साथ लेकर, जो आई है हम सबको साथ लेकर. तुमचा सर्वांचं या कॉमन बर्थडे मध्ये हार्दिक 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 स्वागत. सर्वप्रथम आपण आज आपल्या प्रोग्रामला सुरुवात करताना जे आपल्याला अध्यक्ष पाहिजे त्यासाठी मी एक म्हणेन, जिसकी सोच और मार्गदर्शन से आज जाते हैं ये महफिल, आइए करते हैं उनका स्वागत. जिनके विचारों से बनती है हर एक मंजिल. ये आज अपने अध्यक्ष श्री हरिश्चंद्र मोकाशी यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष स्थान ग्रहण करावे. हरिश्चंद्र मोकाशी जोरदार टाळ्या. दिल से निकली है ये पुकार, दिल से निकली है ये पुकार, आपका स्वागत है बार बार. आइए मंच पे और मंच को सुशोभित करिए. आपका स्वागत है तालियों के साथ, आपका स्वागत है तालियों के साथ. ऐसे अपने प्रमुख अतिथि आज के प्रमुख पाहुणे दिवाकर बने सर, प्लीज वेलकम दिवाकर बने. आजचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे दोघे आसीन झाले आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आणि कार्यक्रमाला सुरुवात आपण नेहमी गणेश वंदना, गणेश स्तवन किंवा गणेश पूजन या गणेश वंदनाने करणार आहोत. प्रधान
यांचं व्यक्तिमत्व आता नाही. या त्यांची 73 वर्ष पूर्ण होतील व अमृत महोत्सवाकडे वाटचाल चालू होईल. अशा या बने सरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. या हास्य परिवाराला तुमच्यासाठी अभिमान आहे. आता हा माईक मी श्री विचारे यांना देत आहे. धन्यवाद मॅडम. प्रमुख पाहुण्याचा परिचय खूप छानपणे विनया मॅडमने केलाय. मी आजचे प्रमुख पाहुणे यांचा सत्कार करण्यासाठी आपले अध्यक्ष हरिश्चंद्र मोकाशी आणि इतर पदाधिकारी यांना मी विनंती करेन की प्रमुख पाहुण्यांचा सत्कार त्यांनी पुष्पगुच्छ शाल देऊन करावा. शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार होत आहे. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. इकडे श्रीफळ पण द्या. पंकज सर श्रीफळ द्या. नारळ नाही, श्रीफळ द्या. नारळ देणं याला मराठीत काय माहिती आहे ना? निरोप देणे. धन्यवाद. बने सर, आपण आपल्या जागेवर बसून घ्यावं. आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळतोय. आज आपला कॉमन बर्थडे. कॉमन बर्थडे म्हणाला की एक आनंदाचा क्षण महिन्यातून एकदा येतो आणि सगळेजण तो आनंदाने साजरा करतात. सकाळी लवकर उठतात, मस्तपैकी छान नटून थटून सगळे येतात. आम्ही पुरुष पण नटतो, पण स्त्रिया जास्त नटतात कारण त्याला थोडासा वेळ जातो आणि त्या जास्त रंगीबेरंगी वाटतात, कलरफुल वाटतात. मिस कलरफुल म्हणायला काय हरकत नाही. आजचा दिवस आहे रविवार, तारीख आहे 28 जून आणि मराठी महिन्याप्रमाणे जर आज बघितलं तर आज ज्येष्ठ महिन्यातलं, ऍक्च्युली आषाढ महिन्यातच येतो जूनचा कधी वाढदिवस आपला, पण यावेळी ज्येष्ठ मध्ये आलाय. ज्येष्ठ चतुर्दशी आहे. आज चतुर्दशी आहे आणि उद्या काय? उद्या काय? पौर्णिमा. मला नाही कुठली आहे? पौर्णिमा. पक्षी, वृक्षवल्ली सर्व आनंदित होतात. मानवजात सुद्धा आनंदित होते कारण पावसाशिवाय काहीच नाही. आता आम्ही पाहिलं लोढा आवारामध्ये बरेचशा लोकांनी अरे पाऊस नाही पडला तर हा क्वार्टरचं काय होईल आपल्याला. तर पावसामुळेच बऱ्याच काही गोष्टी होतात आणि आज पावसाचा महिना खूप मजा असते. पावसाळ्याला सुरुवात होते जून महिना. असा जून महिना आज बघता 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 28 तारीख आली आणि आजचा दिवस आला. मी खूप बघितलं की ह्या महिन्यामध्ये काय तर आपण सुरुवातीलाच एक आज आपण बघितलं की जून महिना बोलला की बऱ्याचशा लोकांचा वाढदिवस असतो. 1 जूनला बऱ्याच लोकांचा वाढदिवस असतो. तसंच या महिन्यात आपण 6 जूनला शिवराज्याभिषेक जे सोहळा आहे तो रायगडला साजरा केला. एक पर्यावरण दिन साजरा होतो. त्यानंतर आपण 21 जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिन हा आपण आपल्या परिवारातर्फे खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतो. यावर्षी केलं. आपल्या रश्मिताई डोईफोडे यांनी तो योगा त्या दिवशी घेतलं आणि आपल्या ह्या परिवाराने, या कमिटीनी आणि सगळ्यांनी मिळून त्या प्रोग्रामला हातभार लावला. तुम्ही सगळे मस्त व्हाईट ड्रेसमध्ये आले होते आणि योगा डे खूप छान साजरा केला. असा हा योगा डे. यानंतर आला आपला आणि यानंतर येणार आहे. पण ह्या महिन्याचे सगळ्यात वैशिष्ट्य नाव या महिन्यात. या महिन्यात एक खास वैशिष्ट्य होतं ते म्हणजे येणारा 1 जुलै. मी जून बद्दल बोलतोय आणि वैशिष्ट्य सांगतोय 1 जुलैचं. कारण हा महिना आता या महिन्यावर छाया होती फक्त 1 जुलैची. अगदी सुरुवातीपासून आमच्या बहिणी, आमचे भाऊ ह्या 1 जुलैच्या कार्यक्रमासाठी रोज 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 प्रॅक्टिस करतायत. या महिन्याचं ते वैशिष्ट्य आहे नक्कीच. आणि 1 जुलैमुळे आजचा कार्यक्रम झोकाळून गेला होता. लेकिन हम भी किससे कम नहीं है. आज का प्रोग्राम हमारे हाथ में. जो प्रोग्राम अच्छा ही होना चाहिए
एवढेच लोक होते. आणि गेल्या महिन्यातले अजब सिंग आलेत का? अजब सिंग हजर आहेत का? नाही. ओके. परंतु जवळजवळ 19 लोक होते, त्यातले 2-3 गैरहजर आहेत. आज आपण या सर्वांना मिळून हा प्रोग्राम सुरू करणार आहोत. हा प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा सत्कार मोदीचा सत्कार सुरू करण्यापूर्वी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत की आपण जो वर्षभर प्रोग्राम करतो, काही सगळे करतो, हे प्रोग्राम्स आपण 1 जुलैला त्याची झलक तुम्हाला बघायला मिळणार आहे. ज्यांनी काही प्रॅक्टिस केली आहे, आज 2-3 दिवस राहिले आहेत, मस्त प्रॅक्टिस करा, एन्जॉय करा आणि 1 जुलै मात्र सक्सेस व्हायलाच पाहिजे. आणि त्या 1 जुलैसाठी आमचे सेक्रेटरी तर खूप मेहनत घेतात बाबा, पंकज पाटील साहेब. तसेच त्यांना जोडीला आहेतच रामदास वायगंटे आहेत, विनायक आहेत आणि अध्यक्ष तर आहेतच. आणि याच्या जोडीला कमिटी आहे, म्हणजे ॲडमिन कमिटी आहे. आणि ॲडमिन कमिटीला ह्या सगळ्यांच्या वरती सगळे तुम्ही आहात, तुमच्यामुळे आम्ही आहोत. तुम्ही नसते तर प्रोग्राम कुठलाच सक्सेस होणार नाही. तुमच्यामुळेच प्रोग्राम सक्सेस होणार. आप है इसलिए हम है. बराबर वही होगा. अगर आप नहीं है, आपका पार्ट नहीं है, आपका प्रोग्राम अच्छा नहीं है, तो कुछ भी नहीं होने वाला है. आप अच्छा करो, अब प्रोग्राम अच्छा हो जाएगा. तो आज के लिए जो मैं शुरुआत करने के लिए जो जा रहा हूँ आज के बर्थडे का, आज करीबन 17 या 16 बर्थडे हो जाएंगे. देखते हैं आज को बाकी कोई आते हैं. ये जो प्रोग्राम कोई भी प्रोग्राम होता है, उसका एक कारण होता है कि यहाँ से कुछ दिया जाता है, वहाँ से कुछ लिया जाता है. म्हणजे देवाण-घेवाण असते. बघा, एखादी गोष्ट एखादी युक्ती माझ्याकडे आहे आणि दुसरी तुमच्याकडे आहे. तर माझ्याकडे एक आहे, तुमच्याकडे एक आहे. आपके पास एक है, मेरे पास एक है, लेकिन एक ही है ना, 2 तो नहीं है. लेकिन मैं एक चीज आपको दूं, एक चीज आप मुझे दो, तो आपके पास कितना रह गया? कितना रह गया? मी 1 रुपयाचा कॉइन काढला, तुम्ही 1 रुपयाचा कॉइन काढला. 1 रुपयाचा कॉइन मी तुम्हाला दिला, माझ्याकडे किती राहिले? 0. तुमच्याकडचा मला कॉइन दिला, तुमच्याकडे किती राहिला? 0. बरोबर. पण जर मी एखादी आयडिया, एखादी युक्ती मी तुम्हाला सांगितली आणि तुम्ही मला एखादी सांगितली, तर माझ्याकडे किती झालं? मेरे पास कितना हुआ? 2 हुआ. आपके पास 2. बराबर नहीं? एक गाना आपको आता है, एक मुझे आता है, लेकिन आपको मेरा गाना मालूम नहीं, आपका मुझे मालूम नहीं. आपने गा के मुझे सुनाया, तो मेरे पास 2 गाने हो गए. मैंने आपको गा के सीधे सुनाया, आपके पास 2 गाने हो गए. तो ऐसा ही होता है कि जो भी कोई मीटिंग होती है, जो भी कोई फंक्शन होता है, उसमें क्या होता है कि हमें इसमें से ज्ञान मिलता है. आपल्याला प्रत्येक गोष्टीत बघा, कुठली काही जेव्हा आपण कुठे जातो तर आपण काहीतरी गोष्टी शिकत असतो. आज आपण लहान मुलांकडून शिकतो, तसे आता आपण लहानच आहोत, त्या मोठे नाही जाता. आता आपल्याकडे बालपणच आलेलं आहे. सगळ्या गोष्टी बघा, बालपणात जातो. एक चक्र आहे, तो चक्र पूर्ण व्हायला तिथे जातात. इथून सुरुवात झाली आणि आता आपण इथे कुठेतरी आहोत आणि त्यात पुन्हा बालपणाकडे येणारच आहोत. हे ऋतुचक्र आहे, हे चालूच राहतं, हे असंच चालू राहणार आहे. आणि त्यामुळं अजिबात फिकर करायची नाही, क्योंकि हम अभी भी जवान है. आणि आम्हाला मधले जे आपले आम्हाला हास्य परिवार आहे किंवा हा टोटल क्लब म्हणत होतो आज हास्य परिवार आहे, या हास्य परिवारामधले जेवढेही ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत हे सगळे एन्जॉय करतात. तुमचा हेवा वाटतो लोकांना, तुमचा हेवा वाटतो लोकांना. आज आम्हाला मध्ये सगळे बघतात, यस हास्य परिवार आहे. काय जगतात ती माणसं, काय मजा करतात, काय एन्जॉय करतात, खातायत, मजा करतायत, हमेशा त्यांचं काही प्रॉब्लेम नाही त्यांना. आणि इतक्या आनंदी माणसं ही कुठे पाहिली नाही. आपण कुठे जा, आज बऱ्याचशा सोसायटीतून तुम्ही आलेत, सिनियर सिटीजन कसे दिवस काढतायत. काही लोक ना दिवस ते कंटाळतात, एक दिवस थकवतात, ज्याला दिवस काढणे म्हणतात. आणि आपण काय करतो, दिवस जगतोय, आपण जीवन जगतोय.
ज्याला जगणं म्हणतात आणि ज्याला म्हणतात काढणार दिवस किंवा वाढदिवस. आज आपण काय करतोय? वाढदिवस साजरे करतोय. बाकीचे काय करतात? दिवस एक काढतायत, ढकलतायत. कसं ते काढदिवस नाही, वाढदिवस साजरे करायचे. आणि आपण इंडिव्हिज्युअल वाढदिवस करतो आणि कॉमन बर्थडे सुद्धा करतो. आणि कॉमन बर्थडेचा आजचा दिवस आहे जून महिन्यातला 28 जून, कॉमन बर्थडे ऑफ हास्य परिवार. आपण आज पहिल्या वाढदिवसाकडे वळतो आणि पहिलंच आपले होतं पहिला असला तर त्याला फाउंडर म्हणतात ना, तर पहिलाच माणूस येतो आपला फाउंडर मेंबर. असे आर.के. पाटील सर या हास्य परिवाराचे फाउंडर, हे आपले माजी अध्यक्ष, हे एका बँकेवर संचालक, शिक्षक, वरिष्ठ पारितोषिक मिळाले आणि आमचे मार्गदर्शक, शिक्षक आणि आमचे मार्गदर्शक असे आर.के. पाटील सर यांचा आज 1 जून वाढदिवस होता. आज पहिला वाढदिवस त्यांचा साजरा करतोय आपण. आणि त्यांच्या वाढदिवसासाठी त्यांचे फॅमिली मेंबर्स यांना मी पहिले बोलवतोय, त्यांनी यावं, त्यांचा आदर सत्कार केला जाईल. फॅमिली मेंबर्स पहिले आणि मग मित्रमंडळी. मस्तपैकी आज आपण हे वाढदिवस सुरू करतोय ना, या वाढदिवसाची आपण कुठली थीम नाही ठेवले, पण आज जे म्हणतोय की आज असं करायचं की मॅडी डान्स अँड मस्ती. आज का थीम डान्स अँड मस्ती. कम ऑन, मी याच्यासाठी गाणे घेतोय. ठीक आहे. यानंतर आपण दुसरे सत्कार मूर्ती आहेत सौ सातिक मतेकर यांनी 66 इयर्स पूर्ण कंप्लीट केले आहेत. त्या काळात नियमितपणे योगाला येतातच आणि एक शांत स्वभाव, सगळ्यांशी मिळून मिसळून राहणाऱ्या, आज त्या गृहिणी जरी असल्या तरी त्यांनी खूप छानपैकी संसार सांभाळलाय अशा स्वाती मॅडम त्यांना मी विनंती करतो, त्यांनी या त्यांचे फॅमिली मेंबर्स पुढे आले असतील, कुटुंबीय नाहीतर त्यांच्या मैत्रिणी यांनी यावं त्यांचा सत्कार करण्यासाठी. La 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 la,
ज्यांनी वयाची 76 वर्ष पूर्ण केली असे ज्येष्ठ सदस्य, नेहमी शांत स्वभाव परंतु स्पष्ट बोलणारे असे आपले रमेश सुराळकर सर. कोण घ्यायचं कोणी? What happens when the game changes? You keep moving. मी त्यांचे फॅमिली मेंबर्स यायचे आहेत. तर मी पुढचे सत्कारमूर्ती सौ शैलेजा बोराडे या आपल्या योगा टीचर आहेत. सकाळी अगदी खूप लवकर येतात आणि लवकर आल्यानंतर घाई लागले असते, 7 वाजले असते तेव्हा सांगतात 7:05 झाले सुरू करा. अशा या शैलेजा बोराडे नेहमी शांतपणे येतात आणि पटकन निघून जातात. या स्वभावामुळे त्यांनी खूप मैत्री जमवल्या. त्यांच्या फॅमिली मेंबर्सना मी बोलवतो की त्यांनी यावं आणि तसेच त्यांच्या मैत्रिणी त्यांनी या आणि त्यांचा सत्कार करावा. त्यांच्यासाठी नाचा त्यांचे नाते कोणी आले असतील तर त्यांच्या सत्कारासाठी यावं. अन्यथा आपली मित्रमंडळी त्यांना मी विनंती करेन की त्यांचा सत्कार करण्यासाठी यावं. नेहमी योगाला येतात पण ते बसून योगा करतात. मागे खुर्चीवर बसलेले असतात. अगदी सकाळी सुरुवातीला चालले असतात आणि शेवटपर्यंत बसलेले असतात. असे सूर्यकांत घाडगे यांचा नेहमी हजर असतात. असे सूर्यकांत घाडगे यांच्यासाठी मी गाणं घेतोय. रमेश सुराळकर यांचे फॅमिली मेंबर्स आलेले आहेत. त्यांना मी विनंती करेन की रमेश सुराळकर पुढे या. 76 वर्ष पूर्ण झाले त्यांना. आपले शांत स्वभावाचे परंतु स्पष्ट बोलणारे अशी व्यक्ती फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर या पदावर ते निवृत्त झाले. त्यांची मिसेस भारती ह्या सुद्धा आपल्या मेंबर्स आहेत. असे रमेश सुराळकर मी त्यांच्या फॅमिली मेंबर्सला विनंती करेन की त्यांनी यावं त्यांच्या सत्कारासाठी. आणि
आणि त्यानंतर त्यांची मित्रमंडळी यांनी It's getting tough to find. New Gargiment Amplified Gentle Cleanser. The fight करेगी 99% pimple causing germs, sensitive skin barrier. ये है gentle on skin, tough on pimples. Try now at rupees 105 only. त्यांची आवड वेगवेगळी आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये जे असतात असे खेळात, गाण्यात, भजनात होतात ना, सर्वत्र असणारे असे रामदास मांगणकर यांना मी विनंती केली की त्यांनी पुढे यावे. हे हास्यबरोबर एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्सना मी विनंती करतो की त्यांनी यावं. रामदास मांगणकर यांची फॅमिली आलेली आहे आणि आता जे सांगून गेले आपले सेक्रेटरी साहेब की सगळ्यात हास्यबरोबरच्या खजिन्याच्या चाव्या त्यांच्याकडे दिलेल्या आहेत. पैसे कसे द्यायचे, कुठे द्यायचे, कुठे वापरायचे, खर्च करायचे त्याला माहिती आहे. असे रामदास मांगणकर त्यांचा सत्कार सर्वांनी करा आणि यानंतर आम्ही त्यांच्यासाठी एक गाणं घेतोय.
ये हसीनों लो मैं आ गया हुस्न का आशिक हुस्न का दुश्मन अपनी आदा है यारों से जुदा बचना है हसीनों लो मैं आ गया. वयाची 63 वर्ष पूर्ण केली आहेत. मध्य रेल्वेतून सेवानिवृत्त झालं. तसेच ते त्यांची पत्नी शिक्षिका आहे. त्यांना लिखाण फिरणे हा छंद आहे. तसेच बऱ्याचशा ठिकाणी ते लेक्चर मध्ये दिलेले आहेत. असे कैलास काळे यांच्या फॅमिली मेंबर्स आम्ही विनंती करेन की फॅमिली मेंबर्स आलेले असतील तर त्यांनी प्लीज यावं. त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यांची मित्रमंडळी यांनी इथे यावं. त्यांचा सत्कार करण्यासाठी फॅमिली मेंबर्स. मॅडम शिक्षिका आहेत ना? यस, व्हेरी गुड. जरा त्यांच्यासाठी हो जरा मागे वा हो साईडला वा साईडला. Boost milkshake, the new secret of Mahi Energy. मेन मी फोटोग्राफर. क्या ख्याल है आपका ये फिसल गए आ क्या ख्याल है आपका ये फिसल गए आ आपल्याकडे एक व्यक्ती आहे जी वयाची 66 वर्ष पूर्ण केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतून उच्च पदावर सेवानिवृत्त झाले. बँक एम्प्लॉईज युनियनचे ते बरेचसे वर्ष खजिनदार होते असे तानाजी टेंबे सर. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी पुढे यावं. स्वभाव एकदम शांत, वागणूक नम्र आणि त्यांची पत्नी तेजश्री ही सुद्धा आपली सदस्य आहे. मी त्यांच्या फॅमिली मेंबर्सना विनंती करेन की त्यांनी यावं त्यांचा सत्कार करण्यासाठी. त्याचबरोबर मित्रमंडळींना मी विनंती करेन की त्यांनी यावं त्यांचा सत्कार करण्यासाठी पुढे यावं. प्लीज एकाने इकडे उभं राहा, ताट तयार करा. सत्कार होतो. सत्कार झाल्यानंतर थोडेसे टाळ्या वेळ वाजत नाहीत आपल्याकडे. त्यांच्याकडे आपण नाणे घेतोय.
सैन्यामध्ये खूप आवड असे 40 वर्ष नोकरी करून त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या स्नेहा देवेंद्र मॅडम या आल्या आहेत. त्यांचे फॅमिली मेंबर्स आमचे मित्र सतीश देवेंद्र यांनी यावं आणि त्यांच्या त्याच्यासाठी आपण गाणे घेणार आहोत आणि पहिला सत्कार होऊ द्या. चषक जिंकली तर त्याबद्दल त्याचा सत्कार करायचं होतं, तो मागच्या वेळा आला नाही. त्याला ट्रॉफी यावेळेला देण्यात येईल, आपल्याकडून सत्कार करण्यात येतात. मी पंकज पाटीलला विनंती करतो की त्यांनी यावं, त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती पंकज पाटील देतील, आपले सेक्रेटरी. अद्वैत असेल तर लवकर या प्लीज, आपल्याकडे वेळ कमी आहे. सर्वांना नमस्कार. आपल्यासमोर जो उभा आहे अद्वैत चौधरी, हा कृष्णा चौधरी यांचा नातू, कौसामध्ये चांगला मित्र. याच्याबद्दल बोलायचं 2 मिनिटांनी संपूर्ण कार्यक्रम खूप मोठा आहे. मागच्या वेळेला आपल्याला सत्कार करायचं ठरवलं होतं, पण त्याच्या व्यस्त कार्यक्रमामुळे आपल्याला वेळ देऊ शकणार नाही. हा स्त्रीमा ह्या शाळेतलं, या शिक्षण संस्थेतलं इयत्ता 7वीत शिकतो. आज आपल्याला सत्कार याच्यासाठी करतोय की हा क्रिकेट अतिशय उत्कृष्ट खेळतो. विकुईला एक वेबसाईटवर चषक स्पर्धा झाली होती, त्यात ठाण्यातलं नव्हे तर इतर भागातलं सुद्धा बरेच संघांनी भाग घेतलेला होता. त्यामध्ये यांचा संघ हा उत्तीर्ण झाला, त्यांना जे चषक मिळालं, तो चषक यांनी जिंकला. त्या चषक जिंकण्यामध्ये गोलंदाजीच्या जोरावरती जिंकला गेला आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून यांचा सत्कार करण्यात आला. याचा फोटो आपल्याला सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे की याचा फोटो हा बऱ्याच फोटोमध्ये आला. बऱ्याच राजकीय लोकांनी त्याची दखल घेतली. आता आमच्या मुलांना आहे, उपस्थित आहे, आपण त्याचा सत्कार करतोय. आणि असा हा अद्वैत याचा सगळे असं हे करताना आत्मा आणि परमात्माचं मिलन होतं. आत्मा आणि परमात्मा एक आहे, त्याचा अर्थ गुगलवर सांगितलं असा हा चौधरीचा मित्र. चौधरी आमच्याविषयी बऱ्याचदा बोलताना जितकं गुण किंवा जितकी स्तुती नाटकाची करतात तेवढी मुलाची करत नाही, तेवढी जरा त्या मुलाने दखल घ्यावी. आणि माझ्या मुलाला, माझ्या नातवाला आज जे यश मिळत आहे, बक्षीस मिळत आहे, त्याचा आनंद त्यांनी 10 वेळा मला बोलून दाखवला, ऐकून दाखवला. असा अद्वैतचा सत्कार करण्यासाठी मी अध्यक्ष साहेबांना, पाटील साहेबांना विनंती करतो, त्यांनी सुद्धा पुढे या आणि या मुलीचा सत्कार करा. धन्यवाद. तिला सुद्धा बोलायचे आहे, त्याचं मनोबल व्यक्त करायला आपण त्याला संधी देऊ. धन्यवाद. काढ फोटो. टाळ्या वाजा जरा.
कृषी महाविद्यालय. मला अभ्यासाशिवाय क्रिकेट आणि गाण्याची पण आवड आहे आणि हे जे मला यश मिळालं आहे याचं मी मोठं श्रेय माझ्या आजी व बाबांना दिले. व्हेरी गुड 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 गुड. भावसार भावसार मागे भावसार मागे भावसार. ज्यांनी 75 वर्ष पदार्पण केलेलं आहे, 74 वर्ष पूर्ण झाले असे ज्येष्ठ सदस्य बळीराम देवधरे सर यांना विनंती करत की त्यांनी पुढे यावं. एवढ्या वयात सुद्धा नियमितपणे योगाला येणं हे यांना जमतं. ते आणि त्यांची मिसेस नेहमी सकाळी लवकर योगाला येतात. 32 वर्ष BSc मध्ये नोकरी केल्यानंतर रिटायर झाले. त्यांनी भजनाची कीर्तनाची आवड जोपासलेली आहे. तबला वाजवतात, स्विमिंगला जातात, कॅरम खेळतात असे देवधरे सर. आज त्यांचा 74 वाढदिवस पूर्ण झालेला आहे. 75व्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. असे देवधरे सर, त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी सत्कार करत आहेत. त्यांचा जोरदार टाळ्या होत्या. 75 झालेले आहेत. त्यांच्याकडे आम्ही गाणं लावतोय, घेतोय. त्यांच्या आवडीनुसार अशा रत्नाताई चौधरी शांत, मितभाषी आणि या स्वभावामुळे अनेक मैत्रिणी त्यांच्या जवळ आलेल्या आहेत. उत्कृष्ट गृहिणी, स्वभाव शांत असल्यामुळे ते आमचे कृष्णा चौधरी मोठे आवाज करतात. घरी त्यांच्यामुळे शांत, सगळे बाहेर पडले ते असले की शांत, आतमध्ये शांतपणे उभे राहिले. तर मी त्यांच्या कुटुंबियांना विनंती करेन की कुटुंबियांनी यावं. आज त्यांचं या कॉमन पटेल सत्कार आहे. त्यांचे मित्रमंडळी यांनी यावं आणि त्यांचा सत्कार होत आहे. जर टाळ्या होते का? घ्या घ्या, जा 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 जा. कमॉन 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 कमॉन. भागवत भाई, भागवत मॅडम. हो
स्कूल टीचर भी उस साल 13 साल का कि यहाँ आने के बाद मेरी तबीयत की बहुत सी समस्याएं दूर हुई. मला इथे आल्यानंतर खूप चांगलं वाटतंय. योगाभ्यासामुळे माझं शरीराचा सुधारणा झालेली आहे. मला बरेचसे जे काही आजार होते ते कमी झालेले आहेत. पूर्ण बरे नाही पण कमी झालेले आहेत. अशा या यांच्याकडे गाणं आहे. जो कुछ आधा साल यहाँ रहते, आधा साल गुजरात में रहते, ऐसे हसमुख सोनी जी जहाँ जब यहाँ हमारा में होते तो हमेशा एक्सरसाइज के लिए आते हैं और ऐसे हसमुख भाई हमेशा हंसते ही रहते हैं. इनके फैमिली मेंबर्स अगर आए हैं तो उनको सत्कार करने के लिए वो आगे आइए.
नहीं तो उनके फ्रेंड्स सही जो आएंगे हसमुख सोनी जी का सत्कार करने के लिए फ्रेंड्स आ जाइए। अब उनके लिए गाना अपना दिल तो आवारा मैं जाने किस पे आएगा, अपना दिल तो आवारा मैं जाने किस पे आएगा। हसीनों ने बुलाया गले से भी लगाया बहुत समझाया लेकिन न समझा। हसीनों ने बुलाया गले से भी लगाया बहुत समझाया लेकिन न समझा। बहुत भोला है तेरा मैं जाने किस पे आएगा, अपना दिल तो आवारा मैं जाने किस पे आएगा। हास्य परिवार के प्रेसिडेंट है हरिश्चंद्र मोकाशी जी। हरिश्चंद्र मोकाशी जी 63 वर्ष पूर्ण झालेले आहेत। एसटी महामंडळामध्ये नोकरी झाली। जवळजवळ 21 वर्ष कामगार संघटनेचे सेक्रेटरी होते। महाराष्ट्र शासनाकडून गुणवंत कामगार हा पुरस्कार त्यांना मिळाला। ठाणे महानगरपालिकेकडून गुणीजन पुरस्कार। त्यांनी एक अपघातात बऱ्याचशा लोकांची प्राण वाचवले असे आपण त्या दिवशी आपल्या त्यांच्या इंडिव्हिज्युअल वाढदिवसाच्या सांगितलं। असे कुशल संघटक आणि शिवसेनेचे आत्ताचे उपविभाग प्रमुख असे हरिश्चंद्र मोकाशी सर त्यांचे फॅमिली मेंबर झालेले असतील तर त्यांनी पुढे यावं, अन्यथा त्यांचे मित्र आहेतच त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांना श्रीफळ आणि पुष्पगुच्छ घेऊन जावं। या 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 कमा गो 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 जा जा हे सर्वांचे मित्र आहेत तर त्यांच्यासाठी आपण एक कसं गाणं घेऊया। तेरे जैसा यार कहाँ ऐसा
delicious and tasty masala wala सिर्फ 3 मिनट में सफोला मसाला ओट्स लाइट हंगर का राइट आंसर वयाची 73 वर्ष पूर्ण केले, 74व्या वर्षात पदार्पण केले अशा पुष्पा उसारी मॅडम, त्यांना मी विनंती करतो त्यांनी पुढे या. नियमितपणे योगाला या. स्वभाव एकदम शांत, मुलगा डेंटिस्ट आहे, सुनबाई काय स्पेशलिस्ट आहे, असे या पुष्पा उसारी मॅडम यांचा सत्कार होत आहे. मैत्रिणी सगळ्या गोळा झाल्या आणि त्यांच्याकडे आपण गाणं घेत आहोत. सगळे नाचायचं आहे मस्तपैकी. त्यांच्या मैत्रिणी त्यांच्या सत्कारासाठी यावं. समोर मॅडमसाठी आई आई आज पट्टा पण चमकता करताय त्यांनी, एकदम चमकता. बदन पे सितारे लपेटे हुए, तू जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन
बस एकच अरे इकडे बघ काढला काढला त्यांचा सत्कार चालू आहे. एवढा आपला वेळ आहे त्यामुळे काही घाईगर्दी नाही आपल्याला. आजचा वाढदिवस कॉमन बर्थडे आपण साजरा करत दिलेला आहे. हसमुख सोनकर, त्यानंतर हसमुख सोनकर, सूर्यकांत गाडगे, सूर्यकांत गाडगे पाठोपाठ बळीराम देशमुख सर, एकदा अस्मिता साईडचा जोरदार डावला खास उपस्थित राहिली. तिने सगळ्यांना रेटिंग दिलं, सगळ्यांना पुष्पगुच्छ दिलं. आज हास्य परिवाराच्या वतीने मी अध्यक्ष हर्षेंद्र मोकाशींना विनंती करेन की तिला पुष्पगुच्छ देऊन तिचं हा शाल जोडावं. भेटेल भेटेल बघूया. लगो पर हसी गम का कहीं नाम ना हो. तुमच्या आयुष्यात पुढच्या आयुष्यात कुठल्या प्रकारचा दुःख नको, गम नको, गम का कोई नाम नहीं. ये सुबह लाए आपके लिए जिंदगी में वह खुशी, ये सुबह लाए आपके लिए जिंदगी में वह खुशी जिसकी कभी शाम ना हो, जिसकी कभी शाम ना हो. खुशी तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या डोळ्यात, तुमच्या ओठावर आहे. कधी पण शाम होणे अशी या हास्यमयाकडून तुम्हाला सर्वांसाठी देवाकडे प्रार्थना आहे. आणि आजच्या आपण सगळ्यांचे वाढदिवस पूर्ण केले आहेत. आता आपण पुढच्या प्रोग्रामकडे वळतोय. तो म्हणजे महत्त्वाचा प्रोग्राम आहे. दिवाकर बने सर यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. प्रमुख पाहुणे दिवाकर बने सर, त्यांचा थोडा पायाला प्रॉब्लेम होतो म्हणून ते बसून बोलले तरी चालेल, हरकत नाही. आम्हाला दुसऱ्या वेळ अँड गुड या बने सर. परिवाराचे कमिटी सभागृहात असलेले सर्व उपसभापती आणि त्यांचे हप्ते तसेच हास्य परिवारातील सर्व उपस्थित सभासद, आज आपण माझी प्रमुख अतिथी म्हणून निवड केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप आभार मानतो. आपण सर्वांनी मिळून मला जो हा सन्मान दिला, हे काय मी एक मोठी व्यक्ती बनून असून मी आपल्यासारखाच एक सामान्य सदस्य आहे. त्यामुळे मी आता आपणास काय मार्गदर्शन करणार. तसेच आता आपण सर्व सुज्ञ मंडळी आहोत. आपल्या या पिढीने सर्व सोडून दुनियातील विश्व निर्माण केलेले आहे. अशा या हास्य परिवारात या हास्य परिवाराचा प्रवास मी सुरुवातीपासून पाहत आलेला आहे. प्रथम दर्शनी ते 6 जण आणि या परिवाराची वृद्धमेढ उभी केली आणि एक लहानसे मोठे लावले. पण त्याच मोठे त्यात एका वटवृक्षामध्ये रूपांतर झाले. आतापर्यंत आपल्या हास्य परिवाराने पुष्कळ चढउतार पाहिलेले आहे. तरी कोठेही न टपकता आपला हास्य परिवार मोठा मनामध्ये एक नंबरचा ठरलेला आहे. तेव्हा आपण आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या या हास्य परिवाराची दिवसेंदिवस उन्नती व्हावी ही इच्छा. आपला हास्य परिवार आपल्या सर्वांच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी निर्माण केलेला आहे आणि त्याचबरोबर ही कार्यक्रमामध्ये इतर कार्यक्रमामध्ये अग्रसर असते. तेव्हा आपण प्रथम प्राधान्य म्हणजे या वयामध्ये आपले वैयक्तिक स्वास्थ्य तंदुरुस्त ठेवणे हे उद्दिष्ट समाजाने आपल्या परीने सगळे लवकरात लवकर योगासाठी येऊन उपस्थित राहावे असे माझे सांगणे आहे.
हा परिवार एक मजबूत पर्वतासारखा उभा आहे. आतापर्यंत आपल्या या आमचे परिवाराने सर्व अडीअडचणीवर न डगमगता मात केलेली आहे. जशात तसे प्रत्युत्तर देऊन एक मजबूत स्थिती आणलेला आहे. त्याबद्दल मी सर्व समाजामध्ये मनपूर्वक आभार मानतो. यापुढेही याची दिवसेंदिवस प्रगती व्हावी व सर्व समाजात निरोगी राहावे ही ईश्वर यांनी प्रार्थना. आपण हे सर्व एक संघाने कराल याची मला पूर्णपणे खात्री आहे. तेव्हा जाता जाता मी एवढेच म्हणेन की झाले भाऊ होती भाऊ पर या हा असा हा अशा परिवार सुद्धा होणे नाही असे एवढे बोलून मी मार्गदर्शन केलं. ते म्हणाले झाले भाऊ होती भाऊ पण या समोर या हास्य परिवारासमोर कोणी नाही. आणि हास्य परिवार खरंच तसा आहे कारण आम्हाला मध्ये हास्य परिवाराचं एक नाव आहे की असे या हास्य परिवाराशिवाय कुठलाही प्रोग्राम होत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. नंतर मी पुढे वळतोय की अर्थ आणि मुख्य म्हणजे जे आपल्या या आजचे अध्यक्ष तसेच आपल्या हास्य परिवाराचे विद्यमान अध्यक्ष हर्षचंद्र मोकाई सर यांना मी विनंती करेन की त्यांनी मार्गदर्शन करावं. हर्षचंद्र मोकाई सर. नमस्कार. प्रथम सगळ्यांचे वाढदिवस आहे मित्र. मी सुद्धा पहिले ते आपल्याला सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा हा आपला कॉमन बर्थडे आहे. कॉमन बर्थडे मध्ये जे काही ते आता भाऊने सगळं सांगितलंय, मलिका काय सगळं सांगितलेलं आहे. आता बोलण्याचं काही राहिलेलं नाही. आपला हास्य परिवार हा आहे. जी खुशी आनंद एवढा लुटायचा तेवढा लुटून घ्या. जेवढा आनंद लुटला जाईल तेवढा आनंद परत भरला जातो असा आपला हास्य परिवार आहे. हास्य परिवाराचे जे कार्यक्रम सगळे होतात ते एकजुटीने होतात आणि सगळे त्या कार्यक्रमामध्ये आनंद घेत असतात. तसाच आपला 1 जुलै रोजी वर्धापन दिनाचा कार्यक्रम होणार आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी सुद्धा सर्वांनी असाच आनंद लुटायचा आहे. फक्त मी 1-2 सूचना करणार आहे. वर्धापन दिनाच्या दिवशी फक्त सदस्य लोकांना एंट्री आहे. सदस्य लोकांनी भाग घेतलेला आहे कारण आपला हा परिवार 150च्या वर असल्यामुळे आपण जे ऑडिटोरियम घेतलेलं आहे तो 100 सीटचा आहे. त्यामुळे दुसऱ्या इतर कोणालाही तिथं प्रवेश नसणार. दुसरी गोष्ट आहे स्टेजवर फक्त 3 ते 4 लोक असतील आणि जर कोणाला असेल तर ते अनाउन्समेंट करून बोलवतील त्यावेळेला स्टेजवर तिथं जावे. कारण स्टेजवर सगळ्यांनी बंद होईल सगळे गेले तर फक्त 1 4 ते 5 माणसं स्टेजवर राहतील आणि जर त्यांना जर जरूर पडली तर ते अनाउन्समेंट करून बोलवतील तेव्हा त्यांनी स्टेजवर जायचं. एवढं कृपया करून तेवढं फक्त सूचनांचं पालन करा. तर आपला कार्यक्रम सगळ्यात चांगला झाला पाहिजे आहे. आपल्या कार्यक्रमामध्ये मी आपले संजीव भोईर त्यांची फॅमिली 40 नगरसेवक यांना निमंत्रित करणार आहे. आपण त्या निमंत्रित पत्रिका पण छापलेल्या आहेत. त्या आज किंवा उद्या सकाळी मला मिळतील उद्या आणि आम्ही त्या भोईर कंपनीला पण निमंत्रण देणार आहे. तसेच आपले ठाण्याचे प्रथम नागरिक महापौर शर्मिला पिंपळकर यांना सुद्धा मी भेटलो होतो. तर त्यांना विचारलं की आपला असा सिनियर सिटीजनचा कार्यक्रम आहे वर्धापन दिनाच्या दिवशी तुम्ही याल का. ते बोलले हो मला निमंत्रण पाठवलं मी येईन बोलले. त्या महापौर पण आपल्या कार्यक्रमाला येणार आहे आणि आपण आता कार्यक्रम 2 स्लॉट घेतलेले आहे. त्यामुळे आपल्या कार्यक्रमाची काय गडबड होणार नाही काही नाही. सूत्रसंचलन करण्यालाही सांगितलेलं आहे. जे काय कार्यक्रम होतील त्याची माहिती तुम्ही सांगितली तरी हरकत नाही. तर आपल्याला वेळ खूप मिळालेला आहे. मला वाटतं कार्यक्रम 4:30 ला 5 ला चालू करणं. कार्यक्रम किती चालू करणं 5 ला चालू आहे. 5 ते 8:30 पर्यंत आपण खूप वेळ मिळते. त्यामुळे रिलॅक्स मध्ये काही गडबड न करता होऊ दे. कोणाला डान्स आपल्या शेवटचा जो काय डान्स आहे तो सगळ्यांचा म्हणून डान्स आहे आणि सगळ्यांनी कृपया स्टेजवर येऊ नये. ज्यांनी भाग घेत आहेत ते स्टेजवर नसतील
स्टेजच नसते असा डान्सर आहे. कारण स्टेजवर सगळे 100 लोक आली तो स्टेज खाली पडायला, तर स्टेजची कॅपॅसिटी तेवढी नसते, आपला थोडा स्टेज आहे तो. अशा प्रकारे म्हणजे आपल्याला तो कार्यक्रम करायचा आहे. परत आदल्या दिवशी आपल्याला सूचना दिल्या जातील. आपले सचिव पंकज आपल्याला आधी काय सूचना असतील त्या सूचना आदल्या दिवशी आपले योगा संपल्यानंतर ते घोषित करतील. बाकी आता काय बोलायचं काहीच नाही आहे. आणि कोणाला एक दिवशी काय अडचण असेल तर बिंदास सांगायला, त्याच्यामुळे करेक्शन करता येईल काय असेल तर. आता रोज का घेतो आपल्याला काही गडबड तशी नाही. आणि कोणाची काही शंका असेल तर बिंदास घेऊन पंकजचा मला सांगा, वाहिनीकर आहे, आपल्या बोत्रे मॅडम आहे, आम्हाला चौघांमध्ये कोणालाही सांगा का अडचण असेल तर त्या अडचणचं निसर्ग केलं जाईल. बस एवढंच बोलून मी आजच्या कार्यक्रमाचे जे भाषण मी 2 शब्द बोलतो ते समाप्त करतो. आणि कार्यक्रम हॅलो एक आपल्यानंतर कार्यक्रम संपेल. गाणी डान्स जे काय मजा मस्ती करायची ती त्यांनी थांबावं असं मला वाटतं. मी थोडीशी प्रॅक्टिस केली. थोडंसं राहिलं होतं एक बघायला. ऍक्टिव्ह लेवल अमिताभ मॅडम यांनी मला एक भेट दिलेली आहे. ती इतकी सुंदर बनवलेली आहे. माझ्याकडे फोटो बिटो मागून घेतले वगैरे, पण त्यांनी ते लिखाण आणि वगैरे सगळं लिहिलेलं आहे. ते इतकं खूप सुंदर लिहिलेलं आहे. त्याबद्दल पै मॅडमला एका टाळ्या होत्या. खूप छान लिहिलेलं आहे, चांगलं केलं. पै मॅडम कुठे पै मॅडम? हा धन्यवाद. गाणं होईल, एक कटी होईल. अरे थांब. आता मजा बघा. काय काम ना जा.
बरेच दिवसांनी गावाला येतात घराला काम चाललं